न्यूज मराठी, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर येत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी येथे एका 28 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाडा कुंभरोशी गावातील अक्षय अरुंग परदेशी या 28 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय परदेशी हा आपल्या कुटुंबासह वाडा कुंभरोशी येथे वास्तव्यास होता. तो घराच्या पाठीमागील खोलीमध्ये लोखंडी रॉडला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आल्याने ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. अक्षयने गळफास घेतल्याचे समजताच नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी सध्या महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.